हाय, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि दुसऱ्या गुरुवाराची पूजा माझी अजून बाकी आहे. पूजा वगैरे झालेली नाही आणि गोडाचा नैवेद्य दाखवायचा असतो. गोड काही तीळ, गूळ, खोबरं वगैरे काहीही दाखवलं तरी चालेल. माझा स्वयंपाक बाकी आहे. मग म्हटलं आपण स्वयंपाकाचं ताट वगैरे झालं की नंतरच दाखवूयात. अगोदर पूजा वगैरे करून घेऊत आणि सध्या प्रसादाला वगैरे आपण गूळ खोबरं किंवा तिळगुळ वगैरे काहीही ठेवलं तरी गोडाचं चालतं. म्हणून मग म्हटलं आधी पटकन पूजा करून घेऊयात, कारण मुलं पण थोडा वेळ शांत नाहीत बसणार. पूजा जरी चालू असली ना तरी तरी थोडासा गर्दा गोंधळ वगैरे करतच असतात. तर पटकन पूजा पण आवरून घेते आणि पूजेसाठी मी पण छान अशी तयार झालेली आहे. आता आपण लेडीजचं पूजा असो, कार्यक्रम असो, काहीही असो, आपल्याला तयार व्हायला आवडतं. तर मी सुद्धा एक सिंपल असा लुक तयार केलेला आहे पूजेसाठी. कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा. आणि हां, या लुकचा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, तर तो पण मी पुढे अटॅच करणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तो पण पाहू शकतात. चला, मी माझ्या पूजेची तयारी करून घेते आणि पुन्हा तुमच्याशी भेटते. घरात काही पण कार्यक्रम पूजा वगैरे असेल तर आपलं थोडासा गोंधळ उडतोच, कारण तयारी वगैरे करण्यासाठी. आणि घरात जर एकटी लेडीज असेल तर सगळं तिलाच करायचं असतं, पुन्हा मुलांना सांभाळायचं असतं. एक दोघी जणी जर एकत्र राहत असतील तर मग थोडंसं कामाला पण ॲडजस्ट होऊन जातं, कारण एक जण पूजेचं आवरतं तर एक जण बाकीचं दुसरं असं होऊन जातं. पण आता आपण सिंगल राहतो त्यामुळे इथं आवरायला कोणीच नव्हतं माझ्याकडे. जे काही पण करायचं ते स्वतःच करायचं होतं. रांगोळ काढण्यापासून पूजा मांडणी, पुन्हा मुलांना शांत बसवणं. मुलं थोडा वेळ पण शांत राहत नाहीत. आता वेदांत मोठा आहे त्याच्यामुळे त्याला समजून सांगावं लागतं, तरीसुद्धा तो ऐकत नाही. आता पूजेच्या वेळेस सुद्धा त्याचं असं सुरू होतं. मी रांगोळी वगैरे काढत होते, ते खेळतच होते आणि मी बसले त्या ठिकाणी. थोडीशी जागा आहे, म्हणजे वाटेमध्येच देवघर वगैरे ठेवलेलं आहे, तिथून जायला यायला रस्ता थोडासाच आहे. त्यामुळे मुलांना सांगावं लागतं की दिव्याला वगैरे जवळ जाऊ नका, हात लागेल वगैरे. मुलं काही ऐकत नाहीत. पण जाऊ द्या म्हटलं. मग काव्याला एका ठिकाणी शांत बसवून दिलं. ती काही बसतच नव्हती. काव्य शांत बसवली आणि त्यानंतर मग पूजा आवरायला घेतली. पूजेला पण जास्त वेळ लागला नाही. पहिल्यांदा करत होते त्या गेलेल्या गुरुवारी, त्यावेळेस थोडासा वेळ लागला होता तयारी करायला. आज तेवढा काही लागला नाही, कारण माहिती होऊन गेली की आपल्याला पूजेला काय काय करायचं. फक्त रांगोळीसाठी वेळ लागतो, कारण मला रांगोळी वगैरे तेवढी काढायला जमत नाही चांगली. म्हणून मग असे छोटे छोटे वेल वगैरे मी काढले, पटकन होऊन गेली. ती पण साईडला मुलं बसतात, काव्या वगैरे. मी रांगोळी काढत असेल तर ती पण रांगोळी वगैरे टाकते, त्यामुळे तिला सांगावं लागतं की नको करू. आणि हे जे छोटे छोटे तुम्हाला दिवे दिसत आहेत तर ते छोटे नाहीत, समया होत्या. मी गेलेल्या पण गुरुवारी ठेवलेल्या होत्या, पण त्या खूप उंच होत्या आणि मुलं इकडे तिकडे करतात, हातामध्ये कपडे वगैरे घेतलेले असतात. म्हणून मग छोट्या केल्या, त्याच्यामधले जे दांडे असतात ते काढून ठेवले आणि असे छोटे बनवून ठेवले. म्हटलं जाऊ द्या, उंच नको जास्त करायला. आणि पूजा झाल्याच्या नंतर साईडचा जो दिवा होता तो थोडासा मागे सरकवून ठेवला, कारण वाटेमध्ये असल्यामुळे कपडा वगैरे लागू शकतो म्हणून. आणि पटकन अशी देवपूजा वगैरे करून घेतली. कलश वगैरे मांडून घेतला. कलशामध्ये नाणं सुपारी वगैरे टाकली, हळदी कुंकू वगैरे. पूजेसाठी एक फळ आणि गोडाचं नैवेद्य, तर गोडाच्या नैवेद्यामध्ये गूळ शेंगदाणे ठेवलेले होते. म्हटलं नंतर भात वगैरे बनवला तर त्यामध्येच दूध साखर वगैरे टाकून खीर करू आणि तीच देवाला दाखवत असं म्हटलं. आणि मग आवरायला घेतलं. देवपूजेला पटकन झाली, जास्त वेळ लागला नाही. आरती वगैरे व्यवस्थित छान केली. मुलं पण होते आज घरी, नाहीतर 6 वाजेला वेदांत वगैरे खाली खेळायलाच गेलेले राहतो तो 5-5:30 वाजता. पण आज लवकर घरी आला होता, कारण तो लवकर खेळायला गेलेला होता. मग म्हटलं त्याला 6 वाजता आलाय घरी तर जाऊ नको, म्हटलं बाहेर, मला पूजा वगैरे करायची, घरातच थांब, कारण काव्य ऐकत नाही म्हणून. मग तो थांबला होता. तर मग आज त्याने शूट वगैरे केलं. गेलेल्या गुरुवारी असं मला काही करायला वेळच भेटला नव्हता. आज वेदांत होता, थांबला होता घरी, त्यामुळे त्याने मग थोडंसं शूट केलं. मला पण चांगलं वाटलं. चला, थोडा वेळ का होईना वेदांत घरी असल्यामुळे आपल्याला थोडंसं तरी तुमच्यासोबत शेअर करता येईल. व्यवस्थित हळदी कुंकू वाहून पूजेची मांडणी वगैरे केली. स्वामींचा जो फोटो आहे तो इथे, जो आज लक्ष्मीचं पूजा वगैरे केली तिथेच ठेवलेला राहतो छोट्याशा पाटावरती. पण आज म्हटलं जागा नाही, अपुरी आहे,
त्यामुळे मग जो रोजचा आपला देवीचा कलश राहतो तिथे ठेवून दिला आणि त्याच्या मागे स्वामींचा फोटो ठेवून दिला. कहाणी वाचून घेतली, आरती वगैरे केली, नैवेद्य दाखवला आणि इथे पाहाची छोटीशी अशी पूजेचा व्हिडिओ मी काढलेलं होतं. तर मग म्हटलं तुमच्यासोबत पुन्हा शेअर करू. आता इथून पुढे जी आहे ती क्लिप मेकअपची आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पाहू शकतात. जर पाहायचं नसेल तर स्किपसुद्धा करू शकतात. तर मेकअप करण्यासाठी सगळ्यात अगोदर मी फेसवॉशने चेहरा क्लीन करून घेतला, थंड पाण्याने वगैरे धुवून, आणि त्यानंतर मेकअप करायला बसले. तर इथं मॉइश्चरायझर घेतले मी पॉन्ड्सचं. प्रत्येकाचा स्किन टोन हा वेगवेगळा असतो, त्यामुळे ज्यांची ड्राय स्किन आहे, ऑइली आहे, त्यानुसार मॉइश्चरायझर वेगवेगळ्या पद्धतीचं राहतं. आता माझं जे पॉन्ड्सचं आहे ते मी नॉन ऑइली घेतलेलं आहे. प्रत्येकाच्या स्किन टोननुसार वेगवेगळं वापरू शकतात. व्यवस्थित जास्त करून मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आणि लावून 2 मिनिट राहू द्यायचं. 2 मिनिटानंतर सनस्क्रीन लावायची. तुमच्याकडे जी कोणती सनस्क्रीन असेल ती तुम्ही वापरू शकतात. आता सूट होण्यावरती राहते, तर मला मग मार्सची सनस्क्रीन सूट होते, तर मग मी तीच वापरते आणि सगळ्या स्किन टाईपला चालते. तुम्ही जर नवीन असाल किंवा तुम्हाला पहिल्यांदा घ्यायची असेल तर तुम्हीसुद्धा घेऊ शकता. छोट्या पॅकमधली घ्या. सनस्क्रीन लावल्याच्या नंतरसुद्धा 5 मिनिट थांबायचं, लगेचच काही करायचं नाही. आणि हे इनसाईडचं पॅलेट आहे, कॉन्टोर कन्सिलर पॅलेट. तर हा जो ऑरेंज शेड आहे तो प्रत्येक स्किन टोननुसार जातो. ऑरेंज एक लावायचा आणि दुसरा एक, असे 2 तुम्ही मिक्स करून लावले तरीसुद्धा चालतात, किंवा ऑरेंज अगोदर लावून घ्यायचा आणि आपल्या स्किन टोननुसार त्या पॅलेटमध्ये जो दुसरा शेड आहे तो तुम्ही यूज करू शकतात. हा ऑरेंज कलर व्यवस्थित लावून झाला की याच्यावरतीच आपल्याला लावायचं आहे. तर हे कन्सिलर आहे. का लावायचं ते पण तुम्हाला सांगते. जे आपल्या डोळ्याखाली डार्क सर्कल असतात किंवा आपले जे चेहऱ्यावरती छोटे छोटे पिंपल्स आलेले असतात, ते फोडल्याच्या नंतर डाग वगैरे पडलेले असतात, तर ते लपवण्यासाठी आपण हे वापरतो. इथे मी ऑरेंज शेड लावल्याच्या नंतर माझ्या स्किन टोननुसार जो दुसरा शेड आहे तो पण लावून घेतला. आत्ता पहा, अगोदर चेहरा थोडासा ऑरेंज वगैरे दिसत होता, पण दोन्ही शेड मिक्स केल्याच्या नंतर जसा माझ्या स्किनचा कलर आहे, म्हणजे गालाचा, कपाळाचा वगैरे, तसंच डोळ्यांचा सुद्धा कलर होतो. अगोदर जे पाहिले ते माझे डोळ्यांखाली थोडेसे डार्क सर्कल होते, म्हणजे ब्लॅकिश होते डोळे, आता दिसत नाहीत. व्यवस्थित लावून घेतलं, स्पॉन्जनं डब करून घेतलं आणि त्यानंतर इथे मी CC क्रीम घेतली लॅक्मीची. माझ्याकडे फाउंडेशन पण आहे, पण झटपट मेकअप वगैरे करायचं असेल तर CC क्रीम जास्त उपयोगाला पडते. कुठे बाहेर पण जायचं असेल तर पटकन घेऊन पण जाता येते, जास्त जागा वगैरे लागत नाही प्रोडक्ट्सला. आणि मेकअप थोडासाच करायचा असेल तर CC क्रीम किंवा BB क्रीम तुम्ही वापरू शकतात. थोडीशी लावून घेतली आणि त्यानंतर स्पॉन्जच्या मदतीनेच मी डॅब डॅब करून घेते. कधीही फाउंडेशन वगैरे चेहऱ्याला लावत असताल तर असं आपण राऊंड शेपमध्ये चेहऱ्याला ओरबाडतो तसं ओरबाडायचं नाही, तर डॅब डॅब करून लावायचं. तुम्ही बोटाने लावा किंवा स्पॉन्जने लावा, जसं तुम्हाला सोपं जाईल त्यानुसार तुम्ही लावू शकतात. आपण नेहमी चेहऱ्यालाच फाउंडेशन वगैरे सगळं लावतो, अप्लाय करतो, पण गळ्याला पण लावायचं राहतं, नाहीतर चेहऱ्याचा आणि गळ्याचा वेगवेगळा कलर दिसतो. दोन्हींचा सेम कलर दिसायला हवा, म्हणून गळ्यालासुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि लावून घेतल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटांनंतर कॉम्पॅक्ट पावडर लावायचं. आता तुम्ही लूज पावडर वापरत असाल तर तेही लावलं तरी चालेल, पण जास्त व्हाईट वगैरे लावायचं नाही. आता तुमचा चेहरा कसा आहे त्यानुसार कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा घ्यायचं आणि ते लावायचं. व्यवस्थित वगैरे लावून झाल्याच्या नंतर मग आता मी टिकली वगैरे लावून घेते, जे आपलं आय मेकअप वगैरे असतो तो. तर टिकली लावून घेतली आणि कधीही लिपस्टिक लावायच्या अगोदर चेहऱ्याला लिप बाम किंवा लिप ग्लोज वगैरे लावून घ्यायचं. इथे मी लिप बाम अगोदर लावून घेतला आहे. लिप बाम लावल्याच्या नंतर लिपस्टिक लावायची. लिपस्टिक लावल्याच्या नंतर याच्यावरती लिप ग्लोज लावतात, अगोदर नाहीत लावत. व्यवस्थित अशी लिपस्टिक लावून घेते. आता माझ्या साडीचा जो शेड आहे त्याच शेडची मी लिपस्टिकसुद्धा यूज करत आहे. माझ्याकडे पहिलीच होती, तुमच्याकडे नसेल. जेव्हा पण तुम्ही पूजा वगैरेसाठी मेकअप करत असताल तर आपल्याला थोडंसं डार्क मेकअप किंवा डार्क लिपस्टिक लावायला आवडते. आता ज्याची त्याच्या स्किन टोनला कसे सूट होते, कोणाला डार्क लिपस्टिक चांगली वाटत नाही, कोणाला चांगली वाटते, ज्याचे त्याच्या स्किनवरती, चेहऱ्यावरती राहतं, त्यानुसार तुम्ही लावून घ्या. मी व्यवस्थित अशी लावून घेतल्याच्या नंतर आयब्रोजसुद्धा फिलअप करून घेतल्या. माझे थोडेसे ब्राऊन आयब्रोज आहेत, त्यामुळे थोडेसे डार्क करावे लागतात. आणि थोडेसे समोरच्या साईडला जिथे आपण टिकली लावतो तिथे आयब्रो थोड्याशा पातळ आहेत, म्हणून थोडेसे जास्त यूज करावं लागतं आयब्रो पेन्सिल वगैरे. त्यानंतर काजळ वगैरे लावून घेते. तुमच्याकडे आयलायनर असेल तर तुम्ही आयलायनरसुद्धा लावून घ्या, कारण आयलायनरमुळे आपले डोळे खूप उठून दिसतात आणि थोडेसे मोठे पण दिसतात. इथे माझ्याकडे आयलायनर आहे, पण मला तेवढं व्यवस्थित लावता येत नाही, त्यामुळे मी लावत नाही. त्यानंतर आयशॅडो पॅलेटमधला
जो माझ्या साडीसारखा कलर आहे त्याच कलरचं मी आयशॅडो पॅलेटमधला शेड घेतलेला आहे. जर तुमच्याकडे 1-2 शेड असतील तर तुम्ही कोणताही शेड यूज करू शकतात. फक्त खूप जास्त डार्क दिसायला नको. तुमची साडी किंवा स्किन टोन त्यानुसार तुम्ही यूज करा. किंवा जो पिंक शेड राहतो आपल्या आयशॅडो पॅलेटमध्ये जो सगळ्यांकडे असतो, लाईट पिंक, बेबी पिंक वगैरे, तसा एखादा शेड वापरला तरीसुद्धा चालतो. डोळे खूप सुंदर वगैरे दिसतात त्या शेडनी. त्यानंतर सिंदूर वगैरे लावून घेतला. मला सिंदूरच्या खाली टिकली लावायला आवडते, पण आज मी काही लावलेली नव्हती. त्यानंतर डोळ्याच्या पापण्यांसाठी मस्कारा लावून घेते, कारण आपले डोळे उठून दिसतात. छान काजळ वगैरे लावलं तर आपले डोळे खूप सुंदर दिसतात. आणि त्यानंतर मी अशी फायनल तयार झाली. हा माझा पूर्ण लुक आहे साडीचा वगैरे. तर कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे फुल तयार झाले. आता माझा स्वयंपाकसुद्धा बाकी होता, तर मग म्हटलं आता पूजा वगैरे झालेली आहे तर त्यानंतर स्वयंपाक वगैरे पण आवरून घेऊयात, कारण भूक खूप लागलेली होती. आज उपवास होता त्यामुळे जेवणामध्ये फराळ वगैरे काहीच केला नाही. चालतो फराळ वगैरे करायला, कडकडीत उपास नाही केला तरीसुद्धा चालतो, पण मग म्हटलं नको आज आपण खिचडी वगैरे साबुदाणा असं काही खायला नको. तर दूध वगैरे घेतलं होतं मी, आणि यांनी पेरू आणलेले होते तर ते पेरू पण एक खाल्लेला होता. मग म्हटलं एवढ्यावरती जर आपला उपास नाहीच भागला तर मग संध्याकाळी काहीतरी बनवूयात उशिराला. पण जास्त भूक वगैरे काही लागली नाही. काम असेल तर भूक लागत नाही, काम नसेल तर आपलं लक्ष जास्त त्याच गोष्टींकडे जातं. आता काम होतं आज भरपूर, त्यामुळे काही भूकेचा वगैरे विचारच केला नाही, आणि वेळ पण कुठे गेला तो पण नाही समजला. संध्याकाळी मस्त पोळ्या भाजी वगैरे बनवली होती. तर पनीरची भाजी होती, भात बनवलेला होता, आणि त्याचबरोबर सकाळी मी वालाची शेंगाची भाजी बनवली होती. आमच्याकडे हिरव्या मिरच्यात वगैरे केली ना तर खूप जास्त आवडीने खातात. त्याबरोबर ताक दही असं. आत्ता संध्याकाळचे 9:30 वाजले. मुलांचं माझं जेवण वगैरे झाले. पूजा तर लवकर आटपली होती. आता भांडे वगैरे राहिले तेवढे आवरायचे, साडी वगैरे चेंज करून मेकअप रिमूव्ह करायचा, म्हणजे झालं दिवसाचं काम. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात असेच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.